हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी आलेली आहे अमरावती मधल्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये आणि इथे जाताना तुम्हाला मी यात्रा दाखवते। ते खूप सुंदर दुकानं लागलेली असतात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी। तर या वेळेस काय काय लागलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर ते सगळं मी तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लास्ट मध्ये आम्ही मंदिरात सुद्धा गेलेलो आहोत तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका। तर चला सुरू करूया व्हिडिओ। सगळ्यात आधी तर खूप छान यांनी प्रवेशद्वार लावलेले आहेत आणि थोड्या अंतरावरती आणखीन खूप सारे प्रवेशद्वार आहेत आणि त्याच्यावरती वेगवेगळे संघटनांचे वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सचे नावं आहेत ते तुम्हाला बघायला मिळेलच समोर। आणि दुकानांची सुरुवात झालेली आहे। एका साइडने सुंदर असं टोपीचं दुकान होतं, त्याच्याच बाजूला शूजचं दुकान होतं, चपला होत्या तिथे, छान छान क्रॉक्स होते। नंतर मग इथे ज्वेलरीचे शॉप्स होते, खूप दुकानं होते ज्वेलरीचे आणि खूप छान छान ज्वेलरी इथे अवेलेबल होती आणि खूप कमी प्राइस मध्ये। समोर नवरात्रीची ज्वेलरी सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे खूप युनिक पीसेस मला वाटले। याची प्राइस 250 रुपीज होती आणि हे सगळे 100, 180 आणि 50-60 रुपयांपासून सुरुवात होती आणि अशी रेंज होती याची, जे मी तुम्हाला प्राइस आता सांगितली तशी। हे सगळे जे क्लचर्स आहेत हे 10-10 रुपयांना होते आणि काही क्लचरची क्वालिटी तर एवढी छान होती ना, खूप सुंदर गोष्टी होत्या। त्याच्यानंतर इयरिंग्स होते, कडे होते, ब्रेसलेट होते आणि एवढे छान ऑक्सिडाइज्ड मध्ये ऑप्शन्स होते, खूप सुंदर। आणि या सगळ्याची प्राइस 100 रुपये, 150 रुपये अशी होती। पण अगेन ते थोडाफार बार्गेन करतात, तर त्याच्यामुळे तुम्ही चूज करून घ्या आणि नंतर मग त्यांना बार्गेनिंगसाठी म्हणायचं तर थोडंफार पैसे कमी होतात। इथली मी तुम्हाला व्हरायटी दाखवलेली आहे। इथल्या ज्या गोष्टी होत्या अशा मला समोर नाही बघायला मिळाल्या, त्याच्यामुळे जर तुम्हाला इथेच काही छान गोष्टी मिळत असतील तर तुम्ही इथनच परचेस करू शकता। दुकान तुम्हाला मी दाखवलेलंच आहे। त्याच्यासमोर हे खेळण्यांचे शॉप होते जिथे 50 रुपये, 60 रुपये अशी खेळणी होती। आणखीन त्याच्या पुढे ज्वेलरीचं शॉपच होतं, पण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या अशा 30 रुपयाचा, 10 रुपयाचा असा सेल होता। त्याच्यानंतर इथे खाण्यामध्ये पण भरपूरसे ऑप्शन्स होते आणि दोन्ही साईडला दुकानं होते। पण माहितीये का, यावर्षी गर्दी थोडी कमी होती। दरवर्षी खूप गर्दी असते, पाय ठेवायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते दरवर्षी। यावर्षी त्या मानाने मला दुकानं कमी वाटली, कारण यावर्षी ना जे मागचे शॉप्स आहेत मोठे शॉप, तर त्यांनी त्यांच्या दुकानाच्या समोर कोणतंही वेंडर्सला स्टॉल लावू दिलेले नाही आहेत, म्हणून मग जे इथली गर्दी होती ना ती पुढे डायव्हर्ट झाली। ते मी तुम्हाला दाखवते। समोर खूप दुकानं होती आणि खूप सुंदर सामान इथे आलेलं होतं। तुम्हाला मी ऑक्सिडाइज इयरिंग दाखवते, ते तर खूपच छान होते। आणि या ज्या बॅग्स आहेत याची प्राइस पण 200 रुपीज होती आणि खूप छान बॅग होत्या, खूप छान क्वालिटी होती। बाकी ज्या खालच्या मी तुम्हाला दाखवते त्या तर नॉर्मल होत्या, पण ज्या वरच्या तुम्हाला टोट बॅग दाखवल्या त्या खूप सुंदर होत्या। आणखीन समोर आलो की सेम बॅग्सचं सेक्शन होतं, तिथे खूप साऱ्या बॅग्स होत्या, खूप छान छान शॉप तिथे होते बॅगचे 2-3। त्याच्यानंतर मग हे स्टोलचं शॉप होतं, याच्याच हे तर नेहमीच असतं, याच्याच बाजूला असे रिंगचे वगैरे शॉप होते। हे या ज्या पण मी तुम्हाला रिंग दाखवते असे 2-3 ठिकाणी तुम्हाला स्टॉल दिसतील आणि यांच्याकडे फिक्स प्राइस होती 10, 20, 30 आणि 50 रुपये अशी रिंगची प्राइस होती। मग काही डेकोरेटिव्ह आयटम्स होते समोर ठेवलेले। त्याच्यानंतर मग आणखीन असेच बॅग्सचे वगैरे दुकान होते, कुर्त्या खूप सुंदर होत्या, टॉप खूप छान छान होते। पण हे जे टॉप आणि कुर्त्यांचे दुकान आहेत ते नेहमीच असतात। त्याच्यानंतर हे असे स्टोनमध्ये जेममध्ये ब्रेसलेट्स होते, 10-10 रुपयांनाच होते, खूप छान छान होते। आणि यांच्याकडे इयरिंग्स होते, हे पण इयरिंग्स इथे नेहमीच असतात, म्हणजे इयरिंगचं पॅटर्न वेगळं असेल पण ते अंकल तिथे नेहमीच असतात। इथे मी तुम्हाला काही दुकानं दाखवली जे नेहमी असतात आणि काही दुकानं मी तुम्हाला सांगत आहे जे फक्त आता यात्रेमध्ये लागलेले आहेत। त्याच्यामध्ये हे जे खाण्याचे दुकान आहेत ते, देन हे जे स्टॉल्स लागलेले आहेत ना क्रॉकरीचे, हे सगळे नवीन दुकान आहेत। इथे फक्त काही दुकानं आहेत जे नेहमी असतात ते। बाकी एवढे छान क्रॉकरी होत्या ना यांच्याकडे, या सिरॅमिक मध्ये नव्हत्या, प्लास्टिकच होतं पण छान होत्या आणि कमी रेंज मध्ये होत्या। त्याच्यानंतर हे कुर्तीचं स्टॉल होतं इथे, तो नेहमीच असतो। हे जे शॉप्स आहेत हे तर इथलेच शॉप्स आहेत। आणखीन आपण पुढे आलो की इथे खाण्याचे ऑप्शन्स होते आणि परत कपड्यांचे दुकानं होते आणि इयरिंग्सचे दुकानं होते। इयरिंग्स खूप सुंदर वाटले मला, बँगल्स खूप सुंदर वाटल्या। काही इयरिंग्सचे प्राइसेस मला खूप हाय वाटले, ते मी तुम्हाला दाखवते कोणते, आणि काही तर छान बरोबर होते। इथे पण 20 रुपये, 30 रुपये इयरिंग्स होते आणि गळ्यातले 100 रुपये वगैरे असं होतं। देन आणखीन आपण समोरच्या स्टॉलवरती आलो। जे आता मेन अट्रॅक्शन असतं ना ते असतं या टाइमला नवरात्रीमधले जे ऑक्सिडाइज्ड झुमके मिळतात, कानातले मिळतात ते, तर त्यांचे स्टॉल्स ना एकदम एंडिंगला आहेत, ते मी तुम्हाला दाखवते। तिथे मध्येच हे दुकान होतं जिथे फोटोजचे खूप सुंदर प्रकार त्यांनी बनवलेले होते।
तिथले प्राइजेस खूप हाय होते, पण हे छोटंसं 600 रुपयाला होतं, जे मला खूप जास्त कॉस्टली वाटलं. कारण तुम्ही एखाद्या छान स्टुडिओमध्ये जरी गेलात तरी पण ते तुम्हाला 200-300 रुपयापर्यंत बनवून देतील चांगल्या चांगल्या गोष्टी. तर 600 आणि 700 रुपये तेही स्टॉल्सवरती देणं मला खूपच हाय प्राइस वाटलं. देन खूप छान ट्रे होते इथे समोरच्या दुकानामध्ये, आणि या ट्रेची प्राइस आहे 80 रुपीज, जे तुम्हाला सहज त्यांनी 50-60 रुपयाला दिलं असतं. आणि छोटा ट्रे 80चा होता आणि मोठा ट्रे 120चा होता, म्हणजे मोठा तुम्हाला 100ला मिळू शकतो. त्याच्याच बाजूला खेळण्याचे दुकानं होते, आणि खेळण्याच्या दुकानामध्ये हे साप वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. त्याच्याच बाजूला होतं ज्वेलरीचं शॉप. ज्वेलरीचे शॉप्स वेगवेगळे होते, व्हरायटी पण वेगवेगळी होते, त्याच्यामुळे तुम्ही सगळीकडे जाऊ शकता आणि प्रत्येक दुकानातून काहीतरी खरेदी करू शकता. असं नव्हतं की प्रत्येक इकडे सारख्याच गोष्टी अशा नव्हत्या. मंगळसूत्रामध्ये एवढे छान डिझाईन्स होते ना, ज्यांना पण असे मंगळसूत्र घालायला आवडतात, इमिटेशन ज्वेलरी घालायला आवडते, त्यांच्यासाठी तर खूपच छान ऑप्शन होतं हे दुकान. म्हणजे यांच्याकडे इयरिंग्समध्ये खूप ऑप्शन होते आणि सगळ्या हेअर ॲसेसरीज होत्या. खूपच छान दुकान वाटलं मला. इथे काही असे लाईटचे दुकानं होते, ज्याला तुम्ही होल्डरमध्ये जे आपलं चार्जिंग होल्डर वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता आणि छान असा त्याचा लाईट लागेल लॅम्पमध्ये वगैरे, त्याच्यामध्ये ऑप्शन्स होते. देन बांगड्यांची दुकानं होते, बांगड्या खूप छान होत्या, काचेच्या वगैरे सगळ्या प्रकारच्या. आणि त्याच्यानंतर मग आता हे जे मी तुम्हाला म्हणत होते ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, जे मेन अट्रॅक्शन असतं या टाइमचं, तर त्याचे दुकानं आता इथनं स्टार्ट झालेले होते. खूप सारे ते लोक आलेले होते इथे वेगवेगळ्या ठिकाणचे, आणि 8-10 दुकानं होते त्यांचे. यातल्या काही गोष्टी ओव्हरप्राइज्ड वाटल्या मला आणि काही गोष्टी बरोबर होत्या. जसं की हे इयरिंग्स आहेत, हे 150 रुपयांना होते, पण त्याच्यामध्ये ते काहीच बार्गेन करत नव्हत्या. आणि जे चोकर्स वगैरे आहेत ना, ते खूपच महाग होत्या. त्याच्या काही याची प्राइस खूप हाय होती, पण मे बी क्वालिटी चांगली असू शकते. मी चोकर्स नाही बघितले, पण इयरिंग्स खूप सुंदर होते. 150 रुपीजला हा वाला पॅटर्न बघा तुम्ही, जो मी तुम्हाला आत्ता दाखवत आहे. याच्यामध्ये ऑक्सिडाइजमध्ये खूप व्हरायटी होती आणि ते 250ला होते, सॉरी. त्याच्या खालचे 150ला आणि त्याच्या खालचे 100ला असं तिथलं प्राइसिंग होतं. पण ते काहीच बार्गेनिंग करत नव्हते. 10-20 रुपये केले तर केले. हे इयरिंग 150 रुपयाला होतं आणि जे मला खूप सुंदर वाटलं. 150 रुपयाचं होतं, जर त्यांनी 120-130ला जरी दिलं तरी पण ते छान होतं. त्याच्यानंतर हे जे ब्रेसलेट्स आहेत आता खूप ट्रेंडमध्ये आहेत, खूप सुंदर दिसतात हातामध्ये. तर तिथे गोल्डन आणि सिल्वर दोन्ही कलरमध्ये होते, आणि असं कार्बनिश कलर असतो त्याच्यामध्ये पण ते अवेलेबल होतं, आणि त्याच्यामध्ये खूप पॅटर्न्स होते. आणि ते सगळ्या स्टॉल्सवरती तुम्हाला मिळतील. शेवटी जेवढे पण दुकानं आहेत ना, यांचे 8-10 दुकानं जे मी तुम्हाला आत्ता म्हटलं तसं, तर त्यांच्या सगळ्यांकडे तुम्हाला ते वाला पॅटर्न भेटून जाईल. आणि इयरिंग्स ना प्रत्येक शॉपवरती तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील. हे सगळे पॅटर्न्स तुम्ही बघून घ्या. आणि कवडी शेलमध्ये पण खूप पॅटर्न होते, ब्रेसलेट्समध्ये खूप पॅटर्न होते. त्याच्यानंतर मग इथे परत खेळण्यांची दुकानं होते. खेळण्यांची दुकानं मोस्टली ते याच्यासाठी ठेवतात की आपण प्रत्येक जण छोट्या मुलांना घेऊन जातो सोबत, म्हणजे पूर्ण फॅमिलीच जातो आपण असं काही बघायला, तर त्यांचे खेळणे विकल्या जातातच. सो ही त्याच्यामागची स्ट्रॅटेजी असते की काही ना काहीतरी तिथून आपण घेऊन देतो मुलांना, म्हणून ते कमी प्राईसवरती पण होते. आणि हे क्लचरचं शॉप होतं. इथे पण खूप छान छान क्लचर्स होते. देन अगेन खेळण्यांचे शॉप्स आणि होम डेकॉर्सचे काही शॉप होते. यांच्याकडे पण तोरणं वगैरे खूप सुंदर होते. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इथनं घेऊ शकता, आणि हे शॉप नेहमीच असतं. याच्या बाजूचं खेळण्यांचं दुकान हे आत्ता लागलेला स्टॉल आहे. त्याच्या बाजूला खाण्याच्या गोष्टी होत्या, आणि इकडे असे होम डेकॉर्स आणि हे बलून्स असे खूप होते ठिकठिकाणी, म्हणजे तुम्ही मुलांना घेऊन देऊ शकता जर तुम्हाला बलून्स वगैरे घेऊन द्यायचे असले तर. आणि हे जे द्वार आहेत ते पण खूप साऱ्या ठिकाणी होते. देन अगेन हे ज्वेलरीचं शॉप होतं. या दादांकडे 20 रुपये 30 रुपये असे कानातले होते. आणि यावेळेस मी तुम्हाला आधीच म्हटलं की गर्दी खूप कमी वाटत आहे, त्यामानाने दुकानंही कमी आहेत. पण ते जे दुकानं आहेत ना, ते इकडे न लागता इथनंच थोडं समोर गेलं आणि लेफ्ट साईडला गेलं की तिकडे आतमध्ये खूप दुकानं लागलेली आहेत, दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडनी. म्हणजे जर तुम्ही जवाहर गेटकडनं येत असाल तर तिकडेही भरपूर दुकानं आहेत, आणि तुम्ही HVPM कडनं येत असाल तर तिकडेही पूर्ण दुकानं आहेत. दोन्ही साईडचे रस्ते पॅक आहेत. आणि जिकडनं आत्ता आपण आलो राजकमलकडनं, तर तिकडनं तर प्रत्येक वर्षी रस्ता बंदच असतो. म्हणजे तीनही साईडनी रस्ता ब्लॉक केलेला आहे आणि तिन्ही साईडनी यात्रा भरलेली आहे. तर तुम्ही जर याल तर तुम्हाला खूप दुकानं मिळतील, खूप व्हरायटी मिळेल, आणि खूप साऱ्या छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील.
तुम्ही आजूबाजूलाही कुठे राहत असाल तर तुम्ही नक्की आमच्या अमरावतीमध्ये या आणि अंबादेवीचं दर्शन घ्या आणि यात्रेमधनं सुंदर सुंदर सामान घ्या। या गोष्टी तुम्हाला फक्त नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्येच मिळतात, बाकी इतर दिवशी तुम्हाला असे इयरिंग्स अँड ऑल मिळणार नाही आणि मिळतीलही जोशी मार्केट्स आणि अशा मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये। तर तिथे खूप जास्त प्राइस असते, 250, 300, 400 अशी प्राइस कोट केलेली असते, जे तुम्हाला या रस्त्यांवरती 100-150 रुपयांना मिळून जाईल अशा गोष्टी। आता आपण देवीपर्यंत आलेलो आहोत, देवीच्या लाईन पर्यंत। इथे बरेचसे शॉप्स आहेत। त्याच्या आधी मी तुम्हाला इथे जी देवी बसवलेली आहे बाहेर ती दाखवते आणि त्याच्यानंतर आपण अंबादेवीच्या मंदिराकडे जाऊ। तर इथे जे आहेत इथे कड्यांचे दुकानं होते, सेम रिंग्स होत्या, त्याच्यानंतर दांडिया होते, याच सगळ्या गोष्टी होत्या। 5 रुपये सेल, 10 रुपये सेल अशा भरपूर गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील आणि 9 दिवस ही यात्रा असते आणि तिथून समोरही 1-2 दिवस असते। तर तुम्ही येऊ शकता, असं काही नाही की लगेच बंद होते, काही काही स्टॉल्स उठायला सुरुवात होते पण सुरू राहतात स्टॉल्स बरेच दिवस आणखीन समोर। ही देवी इथे बसलेली होती आणि इथे छान शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला होता। खूप सुंदर इथला जो पंडाल आहे तो सजवलेला होता आणि त्याच्याच अपोजिट साइडला आपल्या या साइडला मंदिर आहे। इकडे तुम्हाला दिसत असेल जो ज्या साइडने मी आता कॅमेरा केला होता त्याच्या समोर हे तोरड्यांचे वगैरे दुकानं लागलेले होते। हे जे रिंग आणि इयरिंग आहे, तर इयरिंग मध्ये मी जसं तुम्हाला म्हणते की पॅटर्न्स मिळतील, तर रिंग मध्ये तसं नाहीये। रिंग तुम्हाला सगळ्या दुकानांवरती सेमच मिळेल, प्राइसही सेमच असते, थोडाफार ते बार्गेन पण करतात। तर 40-50 रुपयाला एवढे सुंदर रिंग जर तुम्हाला मिळत असतील तर परवडतात त्या घ्यायला। खूप सुंदर सुंदर रिंगचं कलेक्शन होतं, सगळ्या शॉप्सवरती सेम होतं, सो तुम्ही नक्की घेऊ शकता। देन इथे मुलांसाठी टॅम्पोलिन सारखं थोडंसं केलेलं होतं, तिथे तुम्ही मुलांना खेळायला घेऊन जाऊ शकता। पुढे देवीमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इथे जे रेग्युलर शॉप्स असतात तेच शॉप होते, जसे भांड्याचे वगैरे आणि त्याच्या समोर रांगोळ्यांचे, देन कुंकू वगैरे तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर ते, चुनरी, देवाचं सगळं सामान। तर हा सगळा परिसर त्या गोष्टींसाठीच फेमस आहे आणि नवरात्रोत्सव अंबानगरीत आपले हार्दिक स्वागत आहे असा बोर्ड इथे लावलेला होता। तर मी सुद्धा तुमचं खूप खूप स्वागत करते अमरावतीमध्ये। नक्की तुम्ही इथे या आणि खूप छान तुम्हाला वाटेल। आल्यानंतर खूप गर्दी असते, यावर्षी मला खूप कमी गर्दी वाटत आहे। इथून चालत जायला तुम्हाला अर्धा तास लागतो, जे मी 2 मिनिटात सहज जात आहे। तर खूप फरक पडला गर्दीमध्ये यावर्षी, किंवा आजच कमी असेल मे बी, असंही असू शकतं। पण मी आतमध्ये जेव्हा वेंडर्सला पण विचारलं त्यांनी पण सांगितलं की दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी थोडी कमी आहे। गर्दी कमी असण्याचं एक कारण हेही असू शकतं की यावर्षी बऱ्याच ठिकाणी पूर आलेला आहे, पाऊस खूप झालेला आहे आणि सध्या सुद्धा रेड अलर्ट सुरू होता आणि आता पण आहे। तर त्याच्यामुळे मग जी बाहेरगावची लोक येतात तर ती येऊ शकली नाही, किंवा पावसाने खूपच धुमाकूळ घातलेला आहे यावर्षी, त्याच्यामुळे मग गर्दी कमी असेल। तर हे एक रिझन असू शकतं, जे लॉजिकल रिझन मला वाटत आहे। देन इथं आता मंदिर सुरू झालं, आतमध्ये जे नेहमीचे दुकानं असतात तेच दुकानं आहेत, भांड्यांचे, कपड्यांचे, म्हणजे देवांचे जे कपडे मिळतात त्यांचे दुकानं आहेत आणि इथे बाकीच्या पण तुम्हाला घरगुती वस्तू मिळून जातील, साशे वगैरे असं जे काय म्हणतो त्याला मला आठवत नाही आहे, मराठीत तर साशाच म्हणतो आम्ही। तर त्या गोष्टी मिळून जातात इथे। मंदिरांमध्ये तुम्हाला जाण्यासाठी जर आरती ओटीचं ताट न्यायचं असेल तर त्याचे पण दुकान इथे लागलेले होते आणि नेहमी इथूनच, म्हणजे मी जिथून आता चालत आहे त्याच्या राईट हँड साईडनेच जाण्याचा रस्ता असतो, पण आता देवीमुळे तो बंद केलेला आहे। तुम्हाला दिसत असेल हे बॅरिकेड्स लावलेले, तो बंद करून आता समोरून पूर्ण फिरून जावं लागतं। तर जर तुम्हाला फुलं आणि ओटीचे ताटं पण घ्यायचे असेल तर मोठे मोठे ज्यांचे दुकान आहे त्यांच्याकडनं घेण्यापेक्षा ज्या खाली पायऱ्यांवरती बसलेल्या होत्या आज्या त्यांच्याकडून घेतलं तर फार छान होईल। मी तर तुम्हाला म्हणेल की या लोकांकडनं घ्या, त्यांना जास्त हेल्प होईल। शॉपवाले काही नेहमीचेच आहेत, तर इट्स युअर चॉईस की तुम्हाला कुठनं घ्यायचं आहे। देन आम्ही आतमध्ये आलो, आतमध्ये पण सेम दुकानं आहेत जसे मी तुम्हाला मागे दाखवले तसेच, आणि इथे चप्पल स्टँड होतं वेगळ्या ठिकाणी, तुम्ही जाऊ शकता तिथे चप्पल ठेवून येऊ शकता। अँड देन तिथनं मग आम्ही आतमध्ये आलो, आतमध्ये महिलांसाठी वेगळी रांग होती, पुरुषांसाठी वेगळी रांग होती, फिमेल आणि मेल पूर्ण दर्शन तुम्हाला वेगवेगळं घेता येणार आहे। दरवर्षी असंच असतं। सगळ्यात आधी तुम्हाला अंबादेवीच्या मंदिरात जाता येतं आणि तिथूनच मग रस्ता असतो समोर जायला, जे एकविरा देवीच्या मंदिरात जातो आणि तिथनं मग तुम्ही बाहेर निघू शकता। तर त्याचा जे बाहेरचा परिसर आहे तिथे मग तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता। सो असा होता हा दिवस आजचा। अशी आहे आमच्या अमरावतीची नवरात्रीची यात्रा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह, अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल। बाय।